1600 मेजॉरिटी नियत्ता तिसरीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव फ्लोरा प्राथमिक विद्यालय लातूर. सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुवर्ग व उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारख्या अनेक शूर स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले. इंग्रजांच्या जुलमाच्या कंटाळून भारतीय संघटित झाले. त्यांनी एकत्र येऊन बंड पुकारले. अनेक सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना सरळ पळवून सोडले. अखेर अनेक शूरवीरांच्या बळावरून तसेच बलिदानातून भारत देश स्वतंत्र झाला. या दिवसाची आठवण तसेच आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस देश उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी ध्वजवंदन केले जाते. देशभक्त गीते गायली जातात. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते. भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. स्वातंत्र्यानंतर मात्र क्रीडा, कला, आर्थिक, सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रात प्रगती केली आहे. तरीही अजून भ्रष्टाचार, गरिबी, अशिस्तपणा अशा काही समस्या देशात दिसून येतात. आपण सर्वजण संघटित होऊन त्याचे निराकरण करूया. आपल्या भारताचे नाव जगात उज्ज्वल करूया. शेवटी मला म्हणायचे होते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकूया, प्राणपणे लढू, आम्ही शान याची भावूया. एवढे करून मी माझ्यापासून नृत्य इंडिया